नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व प्रिय प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या वळणाची चाहूल आहे. जर तुमची रास कुंभ असेल, तर आज नशीब तुमच्या दारावर अशी थाप मारणार आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. 9 आणि 10 एप्रिलचे हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडवून आणणार आहेत? तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला कसं मिळणार आहे आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या टाळून तुम्ही आपलं नशीब उजळवू शकता, हे सर्व काही आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल, तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक पाऊल श्रद्धेकडे तुम्हाला सकारात्मकतेच्या खूप जवळ घेऊन जाईल. तसेच असेच सखोल आणि अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 9 एप्रिल आणि 10 एप्रिल हे 2 दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ तारखा नसून ग्रहांच्या एका विशेष स्थितीचे संकेत आहेत. आपण जेव्हा ग्रहांच्या हालचालींचा विचार करतो, तेव्हा कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. 9 एप्रिल हा गुरुवारचा दिवस असून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. यावेळी चंद्राची स्थिती वृश्चिक राशीतून धनु राशीत आधीच प्रवेश करलेली असेल. नक्षत्र आहे पूर्वषाढा, ज्यामुळे परीघ आणि शिव नावाचे अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. दुसरीकडे 10 एप्रिल शुक्रवारी अष्टमी तिथीला चंद्र धनु राशीत असेल आणि त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल. उत्तरषाढा नक्षत्रामुळे शिव आणि सिद्ध योग तयार होत आहेत. हे योग इतके सामर्थ्यवान आहेत की ते तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे मार्गी लावण्यास मदत करणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या मनात काहीतरी चाललंय ना? एखादी गोष्ट जी तुम्हाला अस्वस्थ करतेय किंवा एखादं स्वप्न जे पूर्ण होता राहतंय? तर ऐका, या 2 दिवसांत तुमची ही अस्वस्थता आनंदाच्या लाटेत बदलणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचे शरीर साथ देणार आहे, पण तुमचं मन थोडं भावुक होऊ शकतं. तुम्ही कदाचित जुन्या आठवणीत रमायला लागाल किंवा कोणाच्या तरी शब्दाने तुमचे डोळे पाणावतील. पण ही भावुकता कमकुवतपणा नसून ती तुमची संवेदनशीलता आहे. तुमचं मनोबल खूप उंचावणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल. मनातून एक वेगळाच आनंद, एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला जाणवेल. जेव्हा आपण मनातून आनंदी असतो ना, तेव्हा जगातील कोणतीही अडचण आपल्याला छोटी वाटू लागते. या 2 दिवसांत तुम्हाला आपल्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणारे प्रेम आणि सुरक्षिततेची भावना सुखावून जाईल. तुम्हाला जाणवेल की तुमच्यासाठी झटणारे हात किती मौल्यवान आहेत. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळणारी एखादी गोड बातमी. कदाचित तुमचा एखादा मित्र, जोडीदार किंवा जवळचा नातेवाईक अशी काही बातमी घेऊन येईल की तुमच्या घरामध्ये जणू काही उत्सवाचं वातावरण निर्माण होईल. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. लोक तुमचं कौतुक करतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कुंभ राशीच्या व्यक्तींना नेहमीच असं वाटतं की त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं, आणि हे 2 दिवस तुम्हाला तो सन्मान मिळवून देणार आहेत. कौटुंबिक चर्चेतून काही मोठे प्रश्न सुटतील आणि घरातील वातावरण अतिशय खेळीमेळीचं राहील. आता वळूयात तुमच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे धन आणि संपत्ती. 9 आणि 10 एप्रिल हे दिवस आर्थिक दृष्टीने तुम्हाला भरभरून देणारे ठरणार आहेत. व्यावसायिकांसाठी हे दिवस संमिश्र असले तरी पैशाचा ओघ मात्र थांबणार नाही. पैसा तुमच्याकडे चालून येणार आहे. 9 एप्रिलच्या सकाळी तुम्हाला थोडासा ताण जाणवू शकतो. कामात काही अडथळे येत आहेत असं वाटेल, पण डगमगू नका. तुमच्या वडिलांकडून किंवा पितृतुल्य व्यक्तीकडून तुम्हाला असा एक सल्ला मिळेल जो तुमच्या व्यवसायाचं किंवा नोकरीचं चित्र पालटून टाकेल. त्या सल्ल्याचा वापर करा, कारण त्यातूनच तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्या कामासाठी तुम्ही काळजीत होतात तिथे कुणीतरी अनोळखी व्यक्ती मदतीला धावून येईल आणि तुमचं काम फत्ते होईल. हा काळ तुमच्या कष्टाला नशिबाची जोड देणारा आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल, तर एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. या 2 दिवसांत तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडून किंवा संस्थेकडून मुलाखतीसाठी फोन येऊ शकतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाखत मिळणे हे नशिबाचे काम आहे, पण ती यशस्वी करणे हे तुमच्या आत्मविश्वासाचे काम आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. जरी तुम्हाला भीती वाटत असली तरी त्या भीतीला तुमच्या चेहऱ्यावर दिसू देऊ नका. तुम्ही सकारात्मक राहिलात तर यशाची दारे तुमच्यासाठी खुली आहेत. मराठी हॉरोस्कोपमधील हे भाकीत तुम्हाला केवळ संकेत देत नाही, तर सावधही करत आहे. यश तुमच्या हातात आहे, फक्त मनातील संभ्रम काढून टाका. या काळात तुम्हाला खरेदीची इच्छा होईल. शॉपिंगला जाण्याचे योग आहेत. पण कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, इथे एक कडक सावधगिरीचा इशारा मला द्यायचा आहे. जर तुमच्याकडे बँक बॅलन्स पुरेसा नसेल तर क्रेडिट कार्डचा वापर टाळा. क्रेडिट कार्ड कपाटात बंद करून ठेवा.
भविष्यात एखादी मोठी आणि चांगली वस्तू खरेदी करण्याचा योग तुमच्या पत्रिकेत आहे. त्यामुळे आत्ता छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्ज काढू नका किंवा उधार घेऊ नका. जे आपल्याकडे आहे त्यात समाधान माना आणि भविष्यातील मोठ्या ध्येयासाठी बचत करा. अनावश्यक खर्च तुम्हाला मानसिक तणावात टाकू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. नात्यांच्या बाबतीत हे 2 दिवस खूप हळवे आणि महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाणार असाल किंवा डेटवर जाणार असाल तर जुने वाद उकरून काढू नका. तू तेव्हा असं का बोलला होतास किंवा त्यावेळी तू का नव्हतीस अशा विषयांवर चर्चा करणं टाळा. आनंदाचे क्षण वादात घालवू नका. हे 2 दिवस केवळ प्रेमाचे आहेत. जर तुम्ही विवाहित पुरुष असाल तर आपल्या पत्नीला थोडा वेळ द्या. ती घर सांभाळते, तुमच्यासाठी झटते. तिला बाहेर घेऊन जा. एखाद्या लॉंग ड्राईव्हवर किंवा केवळ जेवायला बाहेर गेलात तरी चालेल, पण तिला विशेष असल्याची जाणीव करून द्या. तसेच जर तुम्ही दोघेही नोकरी करत असाल तर कामाचा ताण घरी आणू नका. एकमेकांच्या सहवासात शांततेचे काही क्षण घालवा. हेच छोटे क्षण तुमच्या वैवाहिक आयुष्याला दीर्घायुष्य आणि सुख देणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीत कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहणार आहे. अभ्यास करावासा वाटेल पण लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. धनु राशीतील चंद्र आणि मिथुन राशीतील गुरु बृहस्पतीची स्थिती तुम्हाला मिश्र फळ देईल. पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मात्र तुम्हाला दुप्पट मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या मनात ती जिद्द हवी की मला हे मिळवायचंच आहे. सकारात्मकता हीच तुमची शक्ती आहे. आयुष्यात संकटे येतात कारण ती आपल्याला घडवण्यासाठी येतात. कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते, पण शनिदेव नेहमी कष्टाची आणि सत्याची साथ देतात. या 2 दिवसांत तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय करायचा आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्यावर शनी चालीसाचे वाचन करा किंवा शनिदेवाच्या ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच जमल्यास गरजूंना काळ्या उडदाचे किंवा अन्नाचे दान करा. या छोट्याशा उपायामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि कामात वेग येईल. आज 9 आणि 10 एप्रिलचे हे भविष्य पाहताना एक गोष्ट स्पष्ट आहे की काळ बदलतोय. तुमचे वाईट दिवस संपून आता प्रगतीचे चक्र सुरू झाले आहे. स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका. तुमच्यामध्ये ती ताकद आहे की तुम्ही शून्यातून विश्व उभं करू शकता. येणारे 2 दिवस आनंदाने जगून घ्या. कुटुंबाला वेळ द्या आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा. ज्योतिषशास्त्राच्या या प्रवासात तुम्ही आज आमच्यासोबत होतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाचा लाभ घेता येईल. जाता जाता पुन्हा एकदा मनापासून सांगा, श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. तुमचा आजचा आणि उद्याचा दिवस सुखसमृद्धीचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.